अहंकारी अर्जुन वागचाल. मनातल्या मनात आदिती म्हणाले, सॉरी सर, मला माझ्या मर्यादित राहायचं आहे. कुणाच्याही आयुष्यात नको असलेलं वज्ज बनून जबरदस्तीने राहण्याचा प्रयत्न मी कधीच करणार नाही. असा विचार करत तिने त्याच्या रागाकडे दुर्लक्ष केले आणि ती शांतच राहिली. समोसा आणि कॉफी खाऊन पिऊन झाल्यानंतर त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर जेवणात काय हवे आहे हे अर्जुनच सांगून निघून गेला. रात्रीचे जेवण संपल्यानंतर या सरांनी आता पुन्हा त्यांच्या आईला माझ्यासाठी दूध आणायला सांगू नये म्हणजे मिळवलं, असा विचार तिने मनात केला. पण तसं काही घडलं नाही आणि तिनेही विचारलं नाही. असं सुटकेचा श्वास सोडत आदितीने जेवण केले, स्वयंपाकघर स्वच्छ केले आणि आपल्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने अर्जुन ऑफिसमधलं शकुंतला यांच्याशी बोलत बसला होता. एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये यश मिळाल्यामुळे आज ऑफिसमधील सर्व स्टाफसाठी पार्टी देणार असल्याचे त्याने सांगितले. शकुंतला ह्यांनी सुद्धा त्याला दुरोज दिला. जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट यशस्वी होतो तेव्हा तू अशी पार्टी दिलीस की कोणत्याही कर्मचारी आपली कंपनी सोडून जाण्याचा विचार करणार नाही. आपण आपल्या कंपनीचा कर्मचाऱ्यांना असेच प्रकारे सांभाळून ठेवले पाहिजे. नवीन लोकांना कामावर ठेवून त्यांना पुन्हा नव्याने ट्रेनिंग देऊन काम करून घेईपर्यंत आपली खूप दमछाक होते. पण म्हणून नवीन टॅलेंटवर अन्याय नको, त्यांनाही संधी दिली पाहिजे. तेवढ्यात दाराची बेल वाजली. आदितीने जाऊन दार उघडले तेव्हा समोर शकुंतला ह्यांच्याच वयाचा एक बाई दारात उभ्या होत्या आणि दिसायला खूप शांत आणि सुस्वभावी व रुबाबदार होत्या. मॅडम, कुणाला भेटायचं आहे? आदितीने अतिशय नम्रतेने विचारले. मी शकुंतलाची मैत्रीण सुगुण, त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. आत्या मॅडम, असे म्हणत अदिती त्यांना आत घेऊन गेली आणि हॉलमधील सोफ्यावर बसण्यास सांगितले. तिने शकुंतला ह्यांच्या खोलीपाशी जाऊन दरवाजा ठोठावला आणि सांगितले, मॅडम, तुमची कोणीतरी सुगुण मॅडम नावाची मैत्रीण आली आहे हे ऐकून चल रे अर्जुन, जाऊन भेटूया, असे म्हणत आई आणि मुलगा दोघंही हॉलमध्ये आले. हॉलमध्ये जात असताना अर्जुनने चोरट्या नजरेने आदितीच्या चेहऱ्याकडे पाहिले. पूर्वीपेक्षा ती त्याला थोडी बारीक वाटली. काय ग सुगुण, आत्ता आठवण आले का माझी? मी तुझी मैत्रीण आहे हे विसरलीस की काय? शकुंतला याने खोटं राग दाखवत विचारले. तसं काही नाही ग शकुंतला, तुला तर माहीतच आहे ना, माझ्या मुलाने लव्ह मॅरेज केला होता. त्या सगळ्या धावपळीत आणि त्रासात मी अडकले होते. आता कुठे जरा मोकळी झाले बघ. आता आमच्या घरी एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे, म्हणूनच तुला सोबत घेऊन जाण्यासाठी मी स्वतः आले आहे, असे सुगुण म्हणाल्या. त्यावर काय, तुझ्या मुलाने लव्ह मॅरेज केलं? शकुंतला ह्यांनी आश्चर्याने विचारले. हो ग शकुंतला, माझ्या मुलाने कोणत्या तरी मुलीला पसंत केला होता. त्याने आम्हाला सांगितले होते, पण आमच्या घरच्यांनी याला विरोध केला. म्हणून तीच मुलगी पाहिजे म्हणून तो तिच्या मागे गेला आणि लग्न करून बसला. ती मुलगी सुद्धा स्वतःच्या आई वडिलांना सोडून आली होती. त्यांच्या लग्नाला 1 महिना झाला होता. एक दिवस ती स्वतःहून आमच्या घरी आली आणि तिने आम्हाला विनवणी केली की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलाला घरात परत घेत नाही तोपर्यंत आम्ही मुलांचा विचार करणार नाही. तुम्हीच विचार करा, एकुलत्या एका मुलाला आई वडिलांपासून दूर करणारी सून म्हणून मला पापी ठरवू नका. आम्हालाही तिची वागणूक आणि बोलण्याची पद्धत खूप आवडली, म्हणूनच आम्ही दोघांना स्वीकारून घरी परत आणले. म्हणूनच आता आम्ही घरी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. तुझ्याशिवाय ही पूजा कशी होणार, म्हणूनच तुला सोबत घेऊन जाण्यासाठी मी आले आहे. त्यानंतर त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या अर्जुनकडे पाहिले आणि विचारले, काय रे अर्जुन, कसा आहेस? मग तो म्हणाला, हो आंटी, मी एकदमच मस्त आहे. तू तर पूर्वीपेक्षा आता जास्त फिट अँड फाईन आणि आणखी हँडसम दिसतो आहेस रे. तसं सांग शकुंतला, ह्याचं लग्न करण्याचा विचार नाही का? असा प्रश्न विचारताच आदिती आणि अर्जुनची नजर एकमेकांना भिडली. हो ग सुगुण, लग्न करायचा विचार तर आहे, पण कंपनीच्या कामामुळे याने आणखी 6 महिने लग्न नको म्हटले आहे. म्हणूनच मी सुद्धा सध्या त्याबद्दल जास्त विचार केला नाही. मग सुकून म्हणाल्या,
मुलगी बघायची आहे की आधीच कोणी शोधून ठेवली आहे? तेव्हा शकुंतला म्हणाल्या, मुलगी बघायचा भानगडीत मी पडलेच नाही ग शुगून. कारण माझ्या पतीचे शेवटची इच्छा होती की त्यांच्या बहिणीच्या मुलीलाच म्हणजे बाचीलाच आपल्या घरची सून करायचे. ती मुलगी सुद्धा तयार आहे. तिचेही आणखी 6 महिने शिक्षण पूर्ण होईल. तिचे मास्टर संपवून ती जेव्हा बेंगलोरला परत येईल तेव्हा लग्न लावून द्यायचे. त्यानंतर त्या दोघांनी मिळून कंपनी सांभाळली आणि आपला संसार नीट चालवला तर माझ्यासाठी तेवढेच पुरेसं आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आईने मन घट्ट केले आहे हे समजताच अर्जुन शांत राहिला. आता तो खरोखरच परिस्थितीचे बाहुले बनला होता. आदितीकडे थोडेसे झुकून पाहणाऱ्या आपल्या मनाला आता आवर घातला पाहिजे असा निर्णय त्याने घेतला. पण त्याचा हा निर्णय कितपत टिकून राहतो हे पाहणे रंजक ठरेल. आदिती स्वयंपाकघरात गेली आणि कॉफीचा ट्रे घेऊन बाहेर आली. तिने सर्वांना कॉफी दिली. मॅडम, नाश्ता तयार आहे. तुम्ही सगळे नाश्ता करायला येणार का? असे तिने अतिशय मृदू आवाजात विचारले. त्यावर ठीक आहे, कॉफी संपून 1 मिनिटात आम्ही नाश्ता करतो असे सांगून त्यांनी तिला पाठवले. इकडे स्वयंपाकघरात आलेल्या आदितीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. याचे कारण मात्र तिला स्वतःलाही माहीत नव्हते. मी तर आधीच ठरवले आहे की मी कधीही यांच्या आयुष्यात नको असलेली पाहुणी किंवा नको असलेले ओझे बनून राहणार नाही. तरीही माझे मन एवढे का दुखावले जात आहे हे तिचे तिलाच समजत नव्हते. खूप दिवसानंतर काही क्षणासाठी का होईना पण अर्जुनच्या डोळ्यात डोळे घालून पाहिल्यामुळे तिचे मन त्याच्याकडे झुकले होते. पण तिने स्वतःला आवरले. काहीही झाले तरी तो गळ्यात मंगळसूत्र बांधलेला नवरा होता ना तिचा. सगळेजण नाश्त्याला बसले. तेवढ्यात अदितीने केलेला नाश्ता आणून डायनिंग टेबलावर मांडला आणि ती सर्वांना वाढू लागली. तिने बनवलेला उपीट आणि शिरा खाऊन सुगुणेनी मनापासून तिचे कौतुक केले. शकुंतला, ही मुलगी नवीन घरकाम करणारी आहे का ग? जेव्हा त्यांनी विचारले की रामा कुठे आहे तेव्हा शकुंतला हिने सांगितले, रमा यांचा एका दूरच्या नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे त्या तिथे गेले आहेत आणि ही सुद्धा नवीन घरकाम करणारी मुलगी आहे असे सांगत त्यांनी गोष्ट तिथेच थांबवले. काय माहीत का पण शकुंतला यांना आधी तिला घरकाम करणारी मोलकरीण म्हणायला अजिबात मन होत नव्हते. पण तरीही नाईलाजास्तव त्यांनी तेच खोटे सांगितले. हे बघ शकुंतला, आता नाश्ता झाल्यावर लगेच तुझे कपडे पॅक करून घे. पूजा संपून उद्या संध्याकाळपर्यंत तुला परत घरी सोडेन. नाहीतर सोमवारच्या सकाळीच तू इथे येशील. समजलं ना? तू आता अजिबात नाही नाही म्हणायचं नाहीस. तुला माझ्यासोबत येऊन 2 दिवसांसाठी आमच्या घरी राहावं लागेल असे सुगुणाहेनी ठामपणे सांगितले. शकुंतला सुद्धा बऱ्याच दिवसात कुठे बाहेर गेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनाही थोडा बदल मिळेल असा विचार करून त्यांनी उलट प्रश्न न करता जाण्यास होकार दिला. तिकडे आपला मुलगा अर्जुन आणि आदिती ह्या दोघांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवले आहे. ते एकमेकांपासून दूर राहत आहे हे शकुंतला ह्यांनी आधीच नोटीस केले होते. मी नसले तरी हे दोघे असेच राहतील आणि ही मुलगी अगदी चोख सोन्यासारखी आहे. तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येईल असं विचार करून त्यांनी आदितीला एकटीलाच घरी सोडून जाण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने नाश्ता संपवला आणि तो ऑफिसला जात असल्याचे सांगून निघून गेला. त्यानंतर शकुंतला ह्यांनी सुद्धा आदितीजवळ बोलवून तिला बऱ्याच समजुतीच्या गोष्टी सांगताना त्या म्हणाल्या, घरात कोणी नाही म्हणून अजिबात बेसावध राहू नकोस आणि निष्काळजीपणा करू नकोस. तसेच बागेत जास्त फिरू नकोस. शक्यतो घराच्या आतच राहा आणि दरवाजा व्यवस्थित लावून घे. कोणीही अनोळखी व्यक्ती आली तर आधी सिक्युरिटीकडे चौकशी कर. मी सिक्युरिटीला सुद्धा तसं सूचना देऊन ठेवते. अशा अनेक गोष्टी समजावून सांगून त्यांनी आपले कपडे पॅक केले आणि त्या सुगणा यांच्या सोबत निघून गेल्या. आता घरात आदिती एकटीच उरली होती. संपूर्ण घर अगदी पसाड वाटू लागले होते. तरीही ती स्वतःला कामात गुंतवून घेऊन मग्न झाली. शकुंतला त्यांच्या मैत्रिणीच्या घरी गेल्या आहेत तर रमा त्यांच्या नातेवाईकांच्या गावी गेले आहेत. आता ह्या घरात उरले आहेत ते फक्त दोघेच, अर्जुन आणि आदिती.
आता तरी आदिती अर्जुनच्या समोर येऊन त्याच्याशी समोरासमोर बोलेल का? आदितीने उरलेले सगळे काम आटोपले, नाश्ता केला आणि बागेत थोडा वेळ काम केले. तिने वेळेकडे पाहिले तेव्हा दुपारचा 1 वाजला होता. तिने मशीनमधील धुतलेले कपडे काढून वाळत घातले. आदल्या दिवशीचे वाळलेले कपडे काढून आणून त्यांच्या घड्या करून जागच्या जागी ठेवून दिले. एकटीला वेळ घालवणे खूप कठीण जात होते. थोडा वेळ झोपावे असे तिला वाटले, पण अर्जुनने त्या दिवशी बोललेले शब्द आठवले आणि तिचे पाऊल खोलीत पडायला तयार होईना. ती हॉलमध्ये आली, टीव्ही चालू केला आणि सोफ्याला टेकून खाली जमिनीवरच बसली. हातावर डोके ठेवून टीव्ही पाहता पाहता तिची कधी डोळा लागला हे तिला समजले नाही. अर्जुन घरी आला तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. तो ऑफिसच्या पार्टीसाठी तयार होऊन जाण्यासाठी घरी आला होता. घराच्या आत पाऊल टाकताच एका भयान शांततेने त्याचे स्वागत केले. संपूर्ण घर अगदी वसाड वाटत होते. रामा मावशी पण नाहीत आणि आपली आई सुद्धा मैत्रिणीच्या घरी गेली आहे. आता ही मुलगी कुठे गेली आहे काय माहीत, पण आज तिच्याशी बोलायचंच. गेल्या 1 महिन्यापासून ती आपल्याला का टाळत आहे हे आज विचारूनच घ्यायचं, असं विचार करत त्याने घराच्या चारी बाजूंना एकदा नजर फिरवली. हॉलमधून काहीतरी आवाज येत होता. त्या आवाजाच्या दिशेने तो पोचला तेव्हा सोफ्याला टेकून एखाद्या निष्पाप लहान मुलासारखी गाढ झोपलेली तिची सुंदर चेहरा त्याला दिसली. त्याने आधी टीव्ही बंद केला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण काय माहीत का तिला उठवायला त्याचे मन दजावले नाही. फॅनच्या हवेमुळे तिच्या केसांची एक बड तिच्या गालावर रुंजी घालत होती. त्याने अगदी हळवारपणे आपल्या बोटांनी ती बड तिच्या कानामागे सरकवली. तिच्या त्या निष्पाप चेहऱ्यावर चमकणारी नथ त्याने न्याहाळली. तिच्या दुधासारख्या गोऱ्यापान चेहऱ्यावर ती लाल कड्याची नथ अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत होती. आपल्याला पाहिल्यावर भीतीपोटी थरथरणारे तिचे ओठ त्याने पाहिले, जे त्याला स्वतःकडे आकर्षित करत होते. तिच्या डोळ्यात आपल्याबद्दल असलेली भीती त्याने नेहमीच नोटीस केली होती, पण ह्या क्षणाला मात्र तिचे मिटलेले डोळे कमालीचे शांत आणि सुकवणारे वाटत होते. तिच्याकडे एकटाक पाहत असताना त्याच्या मनात नक्की काय आले कुणास ठाऊक. त्याने तिला अलगद आपल्या कवेत उचलून घेतले. तो आपल्या खोलीत गेला आणि तिला स्वतःच्या बेडवर निजवले. तरीही तिला अजिबात जाग आली नाही. पहाटे लवकर उठल्यामुळे असेल कदाचित, पण बऱ्याच दिवसांनी तिला अशी गाढ आणि निवांत झोप लागली होती. तिला लग्न करून घरात आणले होते त्या पहिल्या दिवशी माझ्या खोलीत राहण्याची तुझी लायकी नाही, तू अपशकुनी आहेस असे विनवणारा तो स्वतः आज तिला आपल्या बेडवर निजवून तिच्याकडे एकटक न्याहाळणारा अर्जुनला ती कोणत्याही दागिन्यांशिवाय एका निराभरण सुंदरीसारखी नैसर्गिक सौंदर्य असलेली वाटली. गळ्यात त्याने स्वतः बांधलेल्या पिवळ्या धमक हळदीच्या धाग्यात लटकणारे सोन्याचे मंगळसूत्र आणि त्याचा आजूबाजूला असलेले 2 काळे मणी याशिवाय तिच्या अंगावर कोणताही दागिना नव्हता. कानात हार्ट शेपची चांदीची डूल आणि नाकातली नथ ह्या 2 गोष्टीसोबत आता त्याने नवीन बांधलेले मंगळसूत्र, एवढेच काय ते तिचे दागिने होते. हातामध्ये काही दिवसांपूर्वीच भरलेल्या हिरव्या बांगड्यांपैकी काम करताना बऱ्याच फुटल्या होत्या. आता दोन्ही हातात मिळून फक्त 4-5 बांगड्याच शिल्लक होत्या. तो भूतकाळातून भानावर आला. जर ही जागी झाली तर मला चेहरा न दाखवता पुन्हा लपून लपून फिरायला लागेल, असं विचार करून त्याने ठरवले की लवकरात लवकर आंघोळ उरकून यावी आणि मगच हिची चौकशी करावी. याच घाईघाईत तो आंघोळीसाठी निघून गेला. जाताना तो आपल्या खोलीला कुलूप लावायला विसरला नाही. त्याने चावी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली आणि त्या ड्रॉवरलाही लॉक केले. त्याच्या अंदाजानुसार तो अंघोळ करून बाहेर येईपर्यंत तिला जाग आली होती. बेडवर बसून ती कोणत्या तरी विचारात पूर्णपणे गढून गेली होती. अरे देवा, मी तर हॉलमध्ये टीव्ही पाहत पाहत झोपले होते ना, मग मी ह्या खोलीत कशी आले? आणि ही मला दिलेली खोली नाही, हा तर अर्जुन सरांचं खोली आहे. मी इथे आलेली जर त्यांनी पाहिलं तर ते मला आपल्या शब्दांनी टोचून बोलतील
माझा अपमान करतील आणि मला हिणवतील. ते जे काही बोलतील ते आठवून मला आठवडाभर जीवनसुद्धा जाणार नाही, असं विचार करत ती अवतीभोवती पाहत होती. तितक्यात नुकतीच अंघोळ संपवून घाईघाईत फक्त एक टॉवेल गुंडाळून तिच्या दिशेने येणारा अर्जुन तिच्या नजरेस पडला. अरे देवा, हे सर येण्याचं आत मला ह्या खोलीतून बाहेर पडायचं होतं, पण हे तर उलट माझ्याच दिशेने घाईघाईने येत आहेत. नक्कीच ह्यावेळी ते मला फक्त ओरडणारच नाही तर एखादी कानाखाली मारली तरी नवल वाटायला नको. ह्या मेल्या झोपेला काय झालं होतं कोणास ठाऊक. मी कोणत्या गुंगीत इथे येऊन झोपले हे माझं मलाच माहीत नाही, असं विचार करत ती धडक उभी राहिली. अर्जुन तिचा श्वास जाणवेल इतक्या जवळ येऊन तिच्या समोर उभा राहिला होता. त्याच्या डोळ्यात पाहताच आधी ती आणखीनच घाबरली. त्याला समोर पाहून तिचे ओठ थरथरू लागले. भीतीने तिचे डोळे पाण्याने डबडबले आणि ती म्हणाली, सर, खरंच मी इथे कसे आले हे मला माहीत नाही. प्लीज मला वरडू नका. मला फक्त 2 सेकंदाचा वेळ द्या. मी लगेच इथून पळून जाते. असं म्हणता म्हणता शेवटी ती रडू लागली. तिचं ते रडणं दुःखाने डबलेबले तिचे डोळे आणि त्यातून वाहणारे अश्रू पाहून अर्जुनला स्वतःचीच चीड आली. आपण तिला आजवर किती त्रास दिलाय आणि किती दुखावलाय ह्याचं त्याला अंदाज आला होता. तिच्यापासून 2 पावले मागे सरकत तो म्हणाला, शांत हो आदिती, मीच तुला इथे घेऊन आलोय. त्याच्या ह्या बोलण्यावर तिने गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या त्या गोंधळलेल्या चेहऱ्यात पण का हा प्रश्न त्याला स्पष्ट दिसत होता. तो पुढे म्हणाला, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलोय. शिवाय आज घरात दुसरं कोणीही नाहीये. सगळे घरी असताना मी तुला असं बोलवू शकत नाही आणि तुला कोणतेही प्रश्न विचारू शकत नाही. आजकाल तू तर माझ्या खोलीत येऊन कपडे इस्त्री करणेही बंद केलायस. तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू कपडे इस्त्री करून मी विचारण्याच्या आधीच वार्डरोबमध्ये आणून ठेवतेस. मग मी तुला आवाज तरी कसा देऊ आणि तुझ्याशी बोलू तरी कसा? अर्जुनने विचारले. अर्जुन आज असं का बोलतोय हे आधी तिला अजिबात समजत नव्हते. ती तर फक्त तिला दिलेलं काम पूर्ण प्रामाणिकपणे करत होती. मग तो म्हणाला, ठीक आहे, आता मी थेट मुद्द्यावर येतो. गेल्या 1 महिन्यापासून तू माझ्याकडे साधे पाहत का नाहीयेस? मी तुझा चेहरा पाहण्यापेक्षा तुझी पाठच जास्त पाहिली आहे. आजकाल तर तू मला तुझा चेहरा न दाखवताच इकडे तिकडे फिरत असतेस. जेवताना सुद्धा रमा मावशीच येऊन मला जेवण वाढतात. नाश्त्याच्या वेळीही तू असंच करतेस. तू माझं तोंड का पाहत नाहीयेस? असं विचारणाऱ्या अर्जुनचा आवाज क्षणाक्षणाला रागाने बदलत चालला होता. अर्जुनकडून अशा प्रश्नांची आदित्यला मुळीच अपेक्षा नव्हती. पण अर्जुन मला हे प्रश्न का विचारत आहे असं विचार तिच्या मनात आला. पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याचा तो राग पाहून तिची बोलतीच बंद झाली होती. कम ऑन टेल मी, बोला दिती, असं म्हणत रागवलेल्या अर्जुनने तिचे दोन्ही खांदे पकडून तिला गदागदा हलवले. सर, तुम्हीच म्हणाला होता ना की मी ह्या घराची मोलकीर नाही म्हणून. मी फक्त तेच काम पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे. या घरात मला आणल्यानंतर तुम्हीच म्हणाला होता की मी तुमच्या आयुष्यात आलेली एक अवदसा आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही कामासाठी घराबाहेर पडता तेव्हा माझ्यासारख्या अपशकुनी चेहरा पाहण्याची काय गरज आहे? म्हणूनच मी तुम्हाला माझा चेहरा न दाखवता वावरण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या आई वडिलांना नकोशी होते. काका काकूंसाठी वज्ज बनून मोठी झाले. आता तुमच्या आयुष्यातही एक नको असलेले वज्ज बनून राहण्याची माझी इच्छा नाही. म्हणूनच एक घरकाम करणाऱ्या मुलीसारखं मर्यादित राहावं ह्या तुम्हीच सांगितलेलं शब्दाचं मी पालन करत आहे. आदिती पुढे म्हणाले, आणि तसंही तुम्ही ह्या घरकाम करणाऱ्या मुलीला एवढं महत्त्व का देताय? तिच्या आवाजात कोणताही चढ उतार नव्हता. तो अगदी शांत होता. आदितीचं हे बोलणं ऐकून अर्जुनला प्रचंड राग आला. ह्यात तीळ मात्र शंका नव्हती. डोळ्यात निकारे फुटावे तितकं राग घेऊन तो तिच्या दिशेने पुढे सरकू लागला. आदिती जे बोलायचं ते बोलून तर गेली होती.
पण आता त्याचं हा राग कसं शांत करावं हे तिला समजत नव्हतं. भीतीने ती पाठीमागे पावले टाकू लागली आणि शेवटी भिंतीला टेकून उभी राहिली. तो तिच्या इतक्या जवळ गेला की दोघांचा श्वास एकमेकांना जाणवत होता. तिने तिथून पळून जाऊ नये म्हणून त्याने तिच्या दोन्ही खांद्याच्या शेजारी भिंतीवर आपले हात ठेवले. आता मात्र आदिती खरोखरच खूप घाबरली होती. या सरांनी मला काहीही बोलून एखादी कानाखाली मारली असती तरी मी ती खाल्ली असती, पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी उगाच उलट उत्तर का द्यायला गेलं, असं ती मनातल्या मनात स्वतःलाच विचारू लागली. कारण अर्जुनकडे पाहून आज काही आपला निभाव लागणार नाही असं आदितीला वाटत होतं. त्याचा राग इतका अनावर झाला होता की त्याचा चेहरा आणि कान रागाने लालबुंद झाले होते. ओहो, घरकाम करणारी मुलगी, मग हे काय आहे, असं म्हणत तिच्या गळ्यात अगदी घट्ट बसलेलं स्वतःच बांधलेलं मंगळसूत्र त्याने आपल्या बोटांनी वर उचलून तिच्या समोर धरलं. आदितीने खरं तर आता तरी गप्प राहायला हवं होतं. इतका वेळ मला काय गरज होती एवढं बोलायची, असं विचार करणाऱ्या आदितीने पुन्हा तीच चूक केली. अर्जुनच्या रागामुळे पुढे काय अनर्थ होऊ शकतो याची तिला जाणीवच नव्हती. ती म्हणाली, हे सोन्याचं मंगळसूत्र म्हणजे माझ्यासाठी फक्त माझ्या काका काकूंच्या त्रासातून मिळालेली सुटकेची एक वाट आहे, दुसरं काही नाही. अजूनही तिच्या आवाजात कोणतीही भावना नव्हती. तो अगदी कोरडा होता. त्या रागाच्या भरात आपण नक्की काय करतो याचं भानही अर्जुनला राहिलं नव्हतं. त्याने पुढे होऊन तिची मान गच्च आवळली. त्याच्या डोळ्यातून जणू निखारे गळत होते. भयंकर राग दिसत होता. त्याची पकड इतकी घट्ट होते की आदितीचे डोळे पांढरे होऊ लागले. ती स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याच्या हातावर पटापट मारू लागली, पण तिच्या मारण्याचं त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. माझं आयुष्य आज संपलं, आज मी नक्की मरणार, असं विचार करत आदितीने स्वतःला सैल सोडलं आणि ती शांत म्हणजे निशब्द झाली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब थेट त्याच्या हातावर पडला. तिचे अश्रू हातावर पडताच अर्जुनचा राग थोडा शांत झाला. आपण नक्की काय करायला गेलो होतो ह्याची जाणीव होताच त्याने आदितीच्या गळ्यावरून आपला हात झटकन मागे घेतला. त्याने हात मागे घेताच ती खाली कोसळली आणि जोरजोरात खोकलू लागली. तिची ती अवस्था पाहून अर्जुनच्या मनात काय आले कोणास ठाऊक. तो काहीही न बोलता तयार होण्यासाठी आपले कपडे घेऊन तिथून थेट गेस्टरूममध्ये निघून गेला. तो गेलेल्या दिशेने आदिती डोळ्यात पाणी आणून एकटाक पाहतच राहिले. अर्जुन सरांना मी माझा चेहरा दाखवला नाही तरीही ते माझ्याशी असे का वागत आहेत? मी असा कोणता मोठा गुन्हा केला आहे? त्यांनीच तर ह्या घरात नवीन आले असताना मला अवदसा म्हणून हिणवलं होतं. मग ह्या अपशकुनीचा चेहरा त्यांना दिसू नये म्हणूनच तर मी त्यांना तोंड न दाखवता फिरत होते. त्यातच आज शकुंतला मॅडमनी जे सांगितलं ते माझ्या मनाला पार लागून गेलाय. त्यांच्या नवऱ्याचं शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्या आवडीच्या मुलीलाच ह्या घराची सून बनवून आणायचं त्यांनी ठरवलं आहे. अशा परिस्थितीत जर मी अर्जुन सरांशी चांगलं बोलत राहिले आणि त्यांच्याजवळ गेले तर नंतर मी माझ्या मनाची समजूत कशी घालू? आणि चुकून जर अर्जुन सर माझ्या प्रेमात पडले तर मी काय करू? ही सगळी सत्य माहीत असताना तू माझ्या मुलाला स्वतःच्या जवळ का येऊ दिलंस? असं जर शकुंतला मॅडमनी मला विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ? ज्या घरात राहतोय त्याच घराशी विश्वासघात केल्यासारखं नाही का होणार हे? असं विचार करत ती तिथेच बसून राहिली. खूप वेळ विचार करत बसल्यामुळे वेळ कसा निघून गेला हे तिलाच समजलं नाही. बाणावर आल्यावर अदिती अर्जुनच्या खोलीतून बाहेर पडली. ती आपल्या खोलीत गेली. तिने तोंड धुतले आणि आरशात स्वतःचा चेहरा पाहिला. अर्जुनने गच्च वळलेल्या तिच्या गळ्यावर त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे तसेच उमटले होते आणि ती जागा एकदम लाल झाली होती. एक मोठा निश्वास टाकत तिने चेहरा पुसत आणि कपाळावर एक टिकली लावली. हातात घेतलेले कुंकू जसे ती बांगेत म्हणजे सिंदूर लावण्याच्या जागेवर भरणार होती तोच तिला आज अर्जुन जे काही बोलला होता ते सगळं आठवलं. ते आठवताच तिची सिंदूर लावण्याची इच्छाच मरून गेली. तिने आरशात गळ्यातल्या मंगळसूत्राकडे पाहिले. ते छान चमकत होते. पुन्हा एकदा
तिचा हात कुंकू लावण्याच्या जागेकडे गेला तेव्हा तिने बांगेत कुंकू न भरता कपाळाच्या वरच्या बागापाशी कुंकू लावून ते केसाआड लपवून टाकले. तेव्हा कुठे तिच्या मनाला थोडं समाधान मिळालं. आधी तिने अर्जुनला डायरेक्ट म्हटलं होतं की हे मंगळसूत्र म्हणजे माझ्यासाठी काका काकूंच्या त्रासातून मिळालेली सुटकेची एक वाट आहे. तिने हे शब्द फक्त तोंडाने उच्चारले होते, मनात मात्र तिच्या अशी कोणतीही भावना नव्हती. कधीतरी अर्जुनच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण होईल या आशेवरती दिवस काढत होती. पण आज शकुंतला मॅडमनी जे काही सांगितले ते ऐकून आदितीच्या अंगावर जणू तापलेले गरम तूप ओतल्यासारखे झाले होते. ती ही गोष्ट न पचवू शकत होती ना विसरू शकत होती. ज्या नवऱ्याने आपल्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आहे त्याला दुसऱ्या कुणाच्या तरी स्वाधीन करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. तरीही तिला ह्या कठीण आणि कोंडीत टाकणाऱ्या परिस्थितीतून जावेच लागणार होते. आदितीचे अर्जुन सोबत कोणी आवडीने किंवा आनंदाने लग्न लावून दिले नव्हते. सगळ्यांच्या इच्छेनुसार ती ह्या घराची सून बनून आलेली नव्हती. इथून बाहेर पडल्यानंतर मी ह्या मंगळसूत्राच्या साथीनेच माझे पुढचे संपूर्ण आयुष्य जगणार असा तिने मनाशी पक्का निश्चय केला. खोली बाहेर येऊन तिने घरातील सगळे दिवे लावले आणि वेळेकडे पाहिले तर संध्याकाळचे 6:30 झाले होते. इतक्या लवकर जेवायला घरातही कोणी नव्हते. हे सर पार्टीला गेलेत, जेवण सुद्धा तिथेच करतील वाटतं असं तिने विचार केला. ती घरातून बाहेर बागेत जाणारच होती. तितक्यात घरातील लँडलाईन फोन वाजला. तिने जाऊन फोन उचलला आणि हॅलो म्हटले. आदिती, मी शकुंतला बोलते ग. बोला मॅडम, व्यवस्थित पोचलात ना? आदितीने विचारले. हो बाळा, मी व्यवस्थित पोचले. आताच कॉफी पिऊन मी आणि माझी मैत्रीण उद्याचा पूजेची तयारी करत बसलोय. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. अर्जुन कोणत्याही पार्टीला गेला तरी तिथे फक्त नाश्ता करतो. तो कितीही उशीर झाला तरी रात्रीचे जेवण घरी येऊनच करतो. तू त्याच्या डाएट फूडपैकी कोणत्या तरी एक पदार्थ निवडून बनवून ठेव असे तिने सांगितले. त्यावर आदिती म्हणाले, हो मॅडम, तुम्ही सांगितलं ते खूपच चांगलं झालं. मी जेवण बनवू की नको ह्याच गोंधळात पडले होते. तुम्ही वेळेवर सांगितलं. मी आता स्वयंपाक करते असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. नंतर येऊन स्वयंपाक केला तरी चालेल असा विचार करत मनाला थोडी शांतता मिळावी म्हणून ती बागेत गेली आणि तिच्या आवडत्या दगडाच्या बाकावर जाऊन बसली. तिला तिचे जुने दिवस आठवू लागले. समज आल्यापासून काका आणि काकूच्या आश्रयाने वाढलेल्या आदितीला प्रत्येक गोष्टीची कमतरता होती. पण एक गोष्ट मात्र तिला भरभरून मिळायची, ती म्हणजे तिच्या काका काकूच्या शिव्या आणि बोलणी. तिचं गाव खूप लहान, खेडही नव्हतं आणि मोठं शहरही नव्हतं. त्यामुळे कोणत्याही कामासाठी दूरच्या शहरात जाण्याची फारशी गरज पडायची नाही. तिच्या गावात जेव्हा कधी एखाद्या कार्यक्रम किंवा लग्न असायचं तेव्हा लोक जेवून झाल्यावर त्यांची उष्टी पानवळं उचलण्यासाठी तिची काकू आदितीला पाठवायची. पण ती लबाड काकू आदितीला मिळणारी मजुरी आधीच स्वतःच्या खिशात टाकायची आणि आदितीला तिथे काम करायला सोडून निघून जायची. त्या दिवशी काकू तिला रात्रीत जेवणही द्यायची नाही. त्या कार्यक्रमात काम संपल्यानंतर शेवटी जे काही जेवण उरायचं तेच तिथल्या तिथे खाऊन तिला उरलेलं जेवण घरच्यांसाठीही घेऊन यावं लागायचं. पण आदितीला या कामाचं कधीच कंटाळा आला नाही किंवा लाजही वाटली नाही, कारण तिच्या काकूच्या घरी तिला कधी पोटभर जेवण मिळतच नसायचं. याच कारणामुळे एखाद्या कार्यक्रमात उष्टी पानवळ उचलण्याचं कामाला पाठवलं तरी ती आनंदाने जायची, कारण त्या दिवशी तिला कमीत कमी पोटभर जेवण तरी मिळायचं. ती 10वीत असल्यानंतर आता ती मोठी झाली आहे म्हणून लोक तिला स्वयंपाकाचं कामात मदतीसाठी बोलवू लागले. अशा प्रकारे तिथे बनवणारे वेगवेगळे पदार्थ पाहत आणि मदत करत करत ती आता खूप चवदार स्वयंपाक करायला शिकली होती. एवढं सगळं होऊनही तिची काकू गप्प बसली नाही. तिने आदितीला दुसऱ्यांचं 2 घरामध्ये घरकामासाठी लावले आणि तिथून मिळणारे पैसेही ती स्वतःच घ्यायची. एकदा आदितीने त्या घरमालकाकडे जाऊन आपली व्यथा मांडली. तिने सांगितले की मला माझ्या पुढच्या शिक्षणासाठी पैशांची गरज आहे.
त्यामुळे माझ्या पगारातील काही पैसे काकूला द्या आणि उरलेले थोडे पैसे तुमच्याकडे जमा ठेवा. ते घर मला खूप चांगले होते आणि शिकणाऱ्या मुलांना नेहमी प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे त्यांनी आदितीच्या काकूला थेट धमकीच दिला, मी एवढंच पगार देणार, आवडत असेल तर हिने इथे काम करावं, नाहीतर तू आताच्या आता हिला इथून घेऊन जाऊ शकतेस. मालकांच्या ह्या इशाऱ्यामुळे ठीक आहे, जेवढे मिळतात तेवढेच मिळते असं म्हणत तिची काकू गप्प बसली. वर्तमान काळ. सुटलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे भूतकाळातील आठवणीमधून आदिती पानावर आली. ती जड पाऊल टाकत स्वयंपाकघरात गेली. अर्जुन रोज रात्री चपाती खात असल्यामुळे तिने चपात्या आणि डाळ बनवली. त्यासोबत खाण्यासाठी पांढरा भात बनवून तो डायनिंग टेबलावर व्यवस्थित मांडून ठेवपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. स्वयंपाक करून अर्जुनची वाट पाहत बसलेली आदिती डायनिंग टेबलावरच तशी झोपी गेली. अर्जुन जेव्हा घरी आला तेव्हा रात्रीचे 11:30 झाले होते. त्याने डायनिंग टेबलाच्या दिशेने पाहिले. आदिती तिथे एखाद्या लहान मुलासारखी शांत झोपली होती. तो काही वेळ एकटक तिच्याकडेच पाहत राहिला. तिच्याकडेच पाहत असतानाच त्याचे लक्ष तिच्या गळ्याकडे गेले. दुपारी त्याने रागाच्या भरात गळा आवळल्यामुळे उमटलेले वळ अजूनही तसेच होते. तिच्या गळ्यावर त्याच्या बोटांचे लालबुंद ठसे स्पष्ट दिसत होते. हे पाहून अर्जुनला स्वतःचीच प्रचंड किळस आली. स्वतःचाच अतीव तिरस्कार वाटला. माझ्याकडून आधीही असंच घडलं होतं. मी तिच्या चेहऱ्यावर आल्याचा चहा फेकला होता. नशीब चांगलं म्हणून तेव्हा तिचा चेहरा जास्त भाजला नाही. पण आज मी हे काय करून बसलो असं विचार करत तिने स्वतःच्या हातांकडे पाहिले. हो आदिती, जे काही बोलली होती त्यात तिची काहीच चूक नव्हती. ह्या घरात आल्यापासून ती इथे एक नको असलेली पाहुणी म्हणून आली आहे. ती आपल्यावर एक ओझं आहे, ती अपशकुनी आहे असं स्वतः त्यानेच तिला कित्येकदा बोलून दाखवलं होतं. हे सगळं ऐकल्यामुळेच तिने पुन्हा पुन्हा स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा आपल्या मर्यादित राहून आपल्या स्वतःच्या कामाशी काम ठेवून राहणं पसंत केलं होतं. पण तरीही मला तिची जवळीक का हवी अशी वाटते हे मलाच का समजत नाही. त्यातच वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आईनेही दुसऱ्या कुणाला तरी वचन दिलं आहे. हेही त्याने मनातल्या मनात स्वतःला बजावलं. तरीही आदितीला स्वतःपासून दूर करण्याचा विचारही त्याच्या मनाला वाटत नव्हतं. काहीतरी विचार करत त्याने संतापाच्या भरात तिथेच ठेवलेला स्टीलचा ग्लास उचलला आणि जोरात जमिनीवर फेकून मारला. ग्लास पडण्याचा त्या मोठ्या आवाजाने आदिती दचकून जागी झाली आणि तिने डोळे उघडून पाहिले. तिच्या समोर अर्जुन उभा होता. त्याला पाहताच ती पुन्हा एकदा भीतीने थरथरत उभी राहिली. अर्जुनचे डोळे रागाने जणू काही लालबुंद जळणारे गोळे झाले होते. पण त्याच वेळी त्याच्या डोळ्यातलं अश्रू पाहून आदितीला थोडं अवघडल्यासारखं झालं. तो तिच्या अगदी जवळ गेला आणि तिच्या चेहऱ्याकडे वाकून म्हणाला, बायको, खूप भूक लागली आहे ग, जेवायला वाढतेस का? त्याचे हे शब्द ऐकून आदितीला मनातून खूप आनंद झाला. त्याच्या तोंडून पहिल्यांदाच स्वतःसाठी बायको हा शब्द ऐकल्यामुळे तिचे मन आनंदाने नाचू लागले. पण तो आनंद मनसोक्त अनुभवायचं परिस्थिती ती नव्हती, कारण अर्जुनच्या तोंडाचं दारूचा वास येत होता. हा, असं म्हणत आदितीने तिथेच असलेल्या प्लेटमध्ये एक चपाती आणि डाळ वाढली आणि म्हणाले, जेवण करून घ्या सर. ह्यावर अर्जुन म्हणाला, हे बघ बायको, पुन्हा सर म्हणालीस? कोणी आपल्या नवऱ्याला सर म्हणतात का? आता हो म्हणायचं, नाहीतर प्रेमाने अर्जुन अशी हाक मारायची, समजलं? त्याच्या ह्या बोलण्यावर काय म्हणायचे हेच आदितीला समजेना. तिच्या घशात जणू गरम तूप अडकल्यासारखे झाले. आता मी ह्यांना अहो कशी म्हणू? मी तर ह्या घराची एक मोलकरीण म्हणून राहत आहे ना. मग आता अचानक हे पती पत्नीचे नाते सांगणे कोणत्या न्यायाला बसते? असं विचार तिने मनात केला. तो पुन्हा म्हणाला, सांग ना, यापुढे मला अर्जुन की आहो म्हणून हाक मारला. त्याने विचारले. त्याच्या ह्या प्रश्नामुळे ती मोठ्या संकटात सापडली. सध्या ह्या संकटातून सुटका झाली तरी खूप आहे, असा विचार करत ती म्हणाली, ठीक आहे सर, सॉरी.
अहो असंच म्हणेन मी तुम्हाला. हे ऐकून त्याने तिच्या गालावरून हलकेच हात फिरवला आणि थँक्यू बायको म्हणत तो जेवायला बसला. पण त्याच्या प्लेटमध्ये ठेवलेली एक चपाती सुद्धा त्याला नीट तोडता येत नव्हती. हाताने चपाती तोडण्यासाठी तो खूप धडपडत होता, कारण त्याने खूप जास्त दारू पिलेली होती. मग तो म्हणाला, बायको आज ही चपाती सुद्धा माझं ऐकत नाही ग. तूच सांग ना हिला काहीतरी. माझ्याकडून चपाती काही तुटत नाही. प्लीज तू मला तुझ्या हाताने जेवण भरवतेस का? एखाद्या लहान मुलासारखं निरागसपणे विचारणारा त्याच्या या शब्दावर आदितीला काय बोलावे तेच सुचेना. शेवटी ठीक आहे असं म्हणत तिने त्याची प्लेट स्वतःकडे वळून घेतली. तिने चपातीचे तुकडा तोडला, तो डाळीत बुडवला आणि त्याला पहिला घास भरवला. तिने त्याला 2-3 घास भरवले. पण चौथ्यांदा घास भरवताना अर्जुनने तिच्या बोटाला हलका चावा घेतला. त्याने चावल्यामुळे तिने लगेच आपला हात मागे घेतला आणि वेदनेने तिचा चेहरा आकसून गेला. पण ती तोंडातून काही बोलली नाही. मात्र अर्जुनला तिची वेदना समजली होती. त्याने तिचा तो हात आपल्या दोन्ही हातात पकडला आणि तिच्या त्या बोटांवर एक छोटंसं चुंबन घेतला. त्याच्या त्या मऊ ओठांच्या स्पर्शाने आदितीच्या अंगातून जणू विजेची लहर धावून गेली. त्या मऊ ओठांच्या स्पर्शाने तिने डोळे मिटून घेतले आणि आपला श्वास रोखून धरला. बायको डोळे उघड ना, अर्जुन म्हणाला. त्याने सांगितल्यावर तिने हळूच डोळे उघडले. खूप लागलं का? सॉरी, तो म्हणाला. नाही ठीक आहे असं म्हणत तिने आपला हात मागे घेतला. आता तू तिथे बस, मी तुला भरवतो असं म्हणत अर्जुनने तिनेच तोडलेला चपातीचा एक तुकडा उचलला. तो डाळीत बुडवला आणि तिच्याही तोंडात दिला. हे पाहताच अदितीच्या डोळ्यातून तिची परवानगी न घेताच अश्रू तिच्या गालावर वाहू लागले. आयुष्यभर थोड्याशा प्रेमासाठी आसुसलेल्या तिच्या जीवाला आज पहिल्यांदाच आपल्या नवऱ्याने इतक्या प्रेमाने घास भरवला होता. ह्या गोष्टीचं तिला शब्दात सांगता येणार नाही इतका आनंद झाला होता. पण तडक ती पुन्हा भानावर आली आणि मनात म्हणाले, आता हे सर दारूच्या नशेत आहेत म्हणूनच कदाचित असं वागत आहेत. पण जर उद्या सकाळी उठल्यावरही ते असेच राहिले तर माझं नशीबच बदलून जाईल. मग ती त्याला म्हणाले, मला नको सर, माझं पोट भरलंय. पण अर्जुनने तिचे काहीच ऐकले नाही आणि उरलेले जेवण तो तिला भरवू लागला. ती नको नको म्हणत असतानाही तिच्या बोलण्याला पाराशी किंमत न देता त्याने तिला घास भरवले. अर्जुनलाही कुठेतरी ठाऊक होते की तिने अजून जेवण केलेले नाही. म्हणूनच ती नको म्हणत असतानाही त्याने तिला बरेच घास भरवून तिचे पोट भरले. जेवण झाल्यावर तिने त्याचे तोंड स्वच्छ केले आणि त्याचा हात आपल्या गळ्याभोवती टाकून घेतला आणि त्याच्या कमरेला धरून ती त्याला त्याच्या खोलीत घेऊन आले. त्याला वर खोलीपर्यंत आणता आणता तिची पूर्ती दमछाक झाली होती. तिने त्याला खोलीत आणले खरं, पण तिथे अर्जुनने तिच्या समोर आणखी एक नवीनच टास्क ठेवला. बायको माझे कपडे बदलून दे ना. हे ऐकून आदितीला मनातून मोठा धक्काच बसला. सर, हे तुम्ही काय बोलताय? मी तुमचे कपडे कसे बदलू शकेन? प्लीज असं काहीतरी बोलून मला अडचणीत टाकू नका. आज तुम्ही स्वतःच कपडे बदला, उद्या मी बदलून देईन, ती म्हणाली. पण तिचं ऐकलं तो अर्जुन कसला. नाही बायको, प्लीज तूच माझे कपडे बदल ना. इथेच तर ठेवलेत ना कपडे, हेच घालून दे, तो हट्ट करत म्हणाला. आदितीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि एकदा त्याला वरपासून खालपर्यंत पाहिले. शेवटी ठीक आहे म्हणून तिने त्याचा कोट शर्ट आणि टाय काढला. पण पॅन्ट बदलण्यासाठी तिने त्याला सुचवले, सर आता तुम्ही बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन या, मी गिझर चालू करून बादलीत पाणी भरून ठेवते असे सांगून ती बाथरूममध्ये गेली. ती बाथरूममध्ये पाण्याचे तापमान व्यवस्थित करत होती. तोच अर्जुन तिथे आला आणि त्याने थेट शॉवर चालू केला. शॉवरच्या पाण्याखाली उभा राहून त्याने आधी तिला अचानक आपल्या मिठीत ओढले आणि तिलाही पाण्यात भिजवले. सर हे काय करताय तुम्ही? मी पूर्ण भिजते, प्लीज मला सोडा, असं ती म्हणत असतानाही त्याने तिचे काहीच न ऐकता हसत हसत तिला घट्ट धरून ठेवले आणि भिजवले. हे बघा दीदी, मी तुला कसं भिजवलं ते. मला एकट्यालाच भिजवायला सांगत होतीस ना, आता बघ आपण दोघंही भिजलोय, तो एखाद्या लहान मुलासारखं आनंदात म्हणाला. त्याच्या त्या बोलण्यावर
काय म्हणावे हे न कळून ती फक्त घालातल्या घालात हसली. आजचा हा दिवस आणि हा क्षण इथेच थांबून का जाऊ नये असं विचार एका क्षणासाठी आधी तिच्या मनात येऊन गेला. हे मात्र खरं होतं. हो, अर्जुन, मी सुद्धा तुमच्या सोबत भिजले असं म्हणत ती स्वतःहून पुढे झाली आणि तिने त्याला हळुवारपणे मिठी मारली. आधी तिने स्वतःहून असं काही करावं अशी अपेक्षा अर्जुनला मुळीच नव्हती. त्यामुळे त्यानेही तिला अधिकच घट्ट आपल्या कुशीत ओढले. शॉवरमधून पाण्याचा वर्षाव सतत चालूच होता. एकमेकांच्या मिठीत विरघळलेले ते दोघंही जणू संपूर्ण जग विसरून गेले होते. तितक्यात अर्जुनने अगदी हळूच विचारले, आदिती, तू मला सोडून जाणार नाहीस ना ग? त्याचे हे बोलणे ऐकून आदिती पानावर आली. आपण हे काय करतोय असं विचार तिच्या मनात आला. तिने मान वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. शॉवरच्या पाण्याचे थेंब चेहऱ्यावर पडत असतानाही तिच्या लक्षात आले की अर्जुनच्या डोळ्यात पाणी होते. तो पुढे बोलू लागला, माझे बाबा असे कुणाला काही न सांगता आम्हाला अचानक सोडून निघून गेले. तशी तू पण मला सोडून जाशील का? प्लीज ग, मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत तो लहान मुलासारखं ढसाढसा रडू लागला. त्याच्या त्या बोलण्याने आदितीचे मन पूर्णपणे विरघळले. तिलाही स्वतःच्या आई वडिलांची आठवण आली आणि तिने अर्जुनच्या गळ्याला घट्ट मिठी मारून जोरजोरात रडायला सुरुवात केली. अर्जुन अत्यंत प्रेमाने आणि मायेने तिचे डोक्यावर आणि तिच्या पाठीवर मायेने हळुवारपणे हात फिरवत तिचे सांत्वन करू लागला. मनातल्या मनात तो म्हणाला, आय एम सो सॉरी आदिती. मी रागाच्या भरात वाहून गेलो आणि तुला खूप दुखावले. प्लीज मला क्षमा कर असे म्हणत त्याने तिला अधिकच घट्ट जवळ धरले. तो पुन्हा म्हणाला, सांग ना बायको, तू पण मला सोडून जाशील का? त्याने दुसऱ्यांदा हा प्रश्न विचारताच ती बाणावर आली. तिने त्याच्यापासून 2 पावले मागे घेतली आणि म्हणाली, नाही, मी तुम्हाला सोडून कधीच दूर जाणार नाही. कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. यावर अर्जुनने आपला हात पुढे केला आणि म्हणाला, प्रॉमिस कर, मला वचन दे. तिनेही मागे पुढे कोणत्याही विचार न करता त्याला वचन दिले. सर, खूप वेळ असं पाण्यात भिजलो तर थंडी वाजेल, ताप येईल, चला बैर्या असे म्हणत ती त्याला बाहेर घेऊन आली. आरशासमोर असलेल्या खुर्चीवर तिने त्याला बसवले आणि त्याचे केस पुसून दिले. ती म्हणाली, सर, तुम्ही शहाण्या मुलासारखे इथे ठेवलेले हे कपडे घालून घ्यायचे, समजलं ना? हे बघा, मी पूर्ण भिजले. मी माझ्या खोलीत जाऊन कपडे बदलून येते. अर्जुनने एखाद्या लहान मुलासारखी हो म्हणत मान हलवले. त्याला तिथे सोडून ती आपल्या खोलीत गेली. तिने प्लाझो पॅन्ट आणि सैलसर टी शर्ट घातला आणि ती आपले केस पुसून लागली. केस पुसता पुसताच तिने टावेल तसंच बेडवर टाकला आणि ती धावताच अर्जुनच्या खोलीत गेली. आदिती जेव्हा अर्जुनच्या खोलीत आली तेव्हा तो स्वतःचे बाण विसरून तिच्याकडेच पाहत राहिला. कारण मोकळ्या केसांमध्ये ती त्याच्या डोळ्यांना अतिशय सुंदर आणि गोड दिसत होती. मला सोडून कुठेच जाणार नाही असं म्हणालीस आणि पुन्हा मला सोडून गेलीस ना बायको? अर्जुनने अगदी लाडाने विचारले. त्याचे आजचे बोलणे आणि त्याचे वागणे आदितीला मनापासून खूप आवडत होतं. तो पुन्हा म्हणाला, सांग ना बायको, कुठे सोडून जाणार नाही असं म्हणून पुन्हा मला सोडून गेलीस ना? असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. त्याच्या त्या खुशीत स्वतःला पूर्णपणे हरवून जावे अशी तिची तीव्र इच्छा झाली. पण तिच्या मनाने तिला पुन्हा सावध केले की हे भविष्यात दुसऱ्या कोणाचे तरी नवरा होणार आहे. अशा परिस्थितीत काय करावे हे न सुचल्यामुळे ती फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत हळूच स्वारी एवढंच म्हणाली. ठीक आहे, आता इथे ये असे म्हणत अर्जुनने तिला बेडवर बसवले. बायको, मी तुझं मांडीवर डोके ठेवून झोपू का? त्याने विचारले. का कोण जाणे त्याचे हे वागणे तिला कमालीचे गोंडस आणि लाडके वाटले. हो म्हणत ती त्याच्या बेडवर बसली आणि तिने आपले पाय पुढे पसरले. तिने अर्जुनला आपल्या मांडीवर झोपून घेतले आणि त्याच्या कपाळावर मायेने हात फिरवता फिरवता ती बसल्या जागीत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आदितीने हळूच डोळे उघडले तेव्हा आपल्याला कोणीतरी घट्ट धरून ठेवले आहे असं तिला भास झाला. तिने डोळे उघडून सावकाश आपले डोके वर करून पाहिले तर तिला खरंच खूप मोठा धक्का बसला. कारण ती अर्जुनच्या छातीवर डोके ठेवून झोपलेली होती
आणि अर्जुनने देखील तिला अगदी घट्ट कुशीत पकडून झोपले होते.